स्वाध्याय इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र. पाठ पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक. रिकामी जागा यास म्हणता येईल. पर्याय अ. व्हॉल्टेयर. पर्याय ब. रेने डेकार्थ. पर्याय क. लिओपोल्ड रांके. पर्याय ड. कार्ल मार्क्स. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेयर यास म्हणता येईल, म्हणून उत्तर आहे पर्याय अ. व्हॉल्टेयर. 2. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ रिकामी जागा याने लिहिला. पर्याय अ. कार्ल मार्क्स. पर्याय ब. मायकेल फुको. पर्याय क. लुसिओ फेबर. पर्याय ड. व्हॉल्टेयर. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला, म्हणून उत्तर आहे पर्याय ब. मायकेल फुको. ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल. रिझन इन हिस्ट्री. 2. लिओपोल्ड वॉन रांके. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. 3. हिरोडोटस. द हिस्ट्रीज. 4. कार्ल मार्क्स. डिस्कोर्स ऑन द मेथड. उत्तर 4. कार्ल मार्क्स. डिस्कोर्स ऑन द मेथड ही जोडी चुकीची आहे. प्रश्न दुसरा टिपा लिहा. 1. द्वंद्ववाद. उत्तर द्वंद्ववाद ही तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाची विचार पद्धत आहे. या पद्धतीनुसार दोन विरोधी विचारांमधून संघर्ष होतो आणि त्यातून एक नवीन विचार जन्माला येतो. या प्रक्रियेला थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथिसिस असे 3 टप्पे असतात. या विचारांची मांडणी सर्वप्रथम जर्मन तत्त्वज्ञ हेगेल याने केली. पुढे कार्ल मार्क्स या विचारवंताने द्वंद्ववादाचा उपयोग समाज आणि इतिहासाच्या अभ्यासासाठी केला. त्याच्या मते समाजात वर्ग संघर्ष म्हणजेच श्रीमंती आणि गरीब यांच्यातील संघर्ष चालू असतो आणि याच संघर्षातूनच समाजात बदल घडून येत असतो. त्यामुळे द्वंद्ववाद ही पद्धत इतिहासाच्या गती आणि बदल समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरते. 2. ॲनल्स प्रणाली. उत्तर ॲनल्स प्रणाली ही इतिहास लेखनाची एक फ्रेंच पद्धत आहे. ही प्रणाली 19व्या शतकात सुरू झाली आणि 20व्या शतकात प्रसिद्ध झाली. या पद्धतीत केवळ राजकारण, युद्ध आणि राजे महाराजे यांवर भर न देता समाजातील सर्वसामान्य लोकांचे जीवन, पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक घडामोडी यांचा अभ्यास केला जातो. या विचार पद्धतीत इतिहासाचे दीर्घकालीन विश्लेषण केले जाते. त्यामुळे तात्कालीन घटना न पाहता इतिहासातील दीर्घकालीन प्रवाह लक्षात घेतले जातात. मार्क ब्लॉक आणि लुसियन फेवर हे ॲनल्स प्रणालीचे मुख्य संस्थापक मानले जातात. यांनी इतिहासाला अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक बनवले. प्रश्न तिसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. उत्तर विधान स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. स्पष्टीकरण. पूर्वी इतिहासात स्त्रियांचा विचार फारसा होत नसे, पण आधुनिक इतिहास लेखनात समाजातील सर्व घटक महत्त्वाचे मानले गेले. त्यामुळे स्त्रियांचे शिक्षण, काम, सामाजिक स्थान यावर संशोधन सुरू झाले. 2. फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. उत्तर विधान मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. स्पष्टीकरण. मायकेल फुको यांनी समाजात निर्माण होणाऱ्या ज्ञानाच्या पद्धतीचा अभ्यास केला. त्यांनी वेगवेगळ्या काळातील विचारसारणी, भाषा आणि ज्ञान निर्मिती कशी होते ते स्पष्ट केले. त्यांच्या या विश्लेषणात्मक पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. प्रश्न 4. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. रेने डेकार्थ, व्हॉल्टेयर, मायकेल फुको, लिओपोल्ड रांके. प्रश्न 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. उत्तर
कार्ल मार्क्स हे एक जर्मन विचारवंत होते. त्यांनी समाजाच्या इतिहासाचा अभ्यास करून वर्ग संघर्ष या संकल्पनेवर आधारलेला सिद्धांत मांडला. त्यांच्या मते प्रत्येक समाजात दोन मुख्य वर्ग असतात, एक मालक वर्ग आणि दुसरा कामगार वर्ग. मालक वर्गाकडे उत्पादनाची साधने असतात, तर कामगार वर्ग श्रम करून उपजीविका चालवतो. या दोन वर्गांमध्ये नेहमी संघर्ष चालू असतो. हाच संघर्ष समाजाच्या बदलाला कारणीभूत ठरतो. मार्क्स यांच्या मते या संघर्षातून शेवटी वर्गहीन समाज निर्माण होतो. मार्क्स यांनी इतिहासाच्या अभ्यासाला सामाजिक आणि आर्थिक आधार दिला. त्यांच्या विचारसरणीला ऐतिहासिक भौतिकवाद असेही म्हणतात. 2. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? उत्तर 1. तथ्यांची शहानिशा. इतिहास लेखन करताना उपलब्ध पुरावे, नोंदी, दस्तऐवज यांची शहानिशा केली जाते. 2. निरपेक्ष दृष्टिकोन. कोणताही इतिहासकार आपली वैयक्तिक मते न देता वस्तुनिष्ठ पद्धतीने इतिहास मांडतो. 3. कारण परिणाम संबंध. कोणतीही ऐतिहासिक घटना का घडली आणि तिचे परिणाम काय झाले हे शोधले जाते. 4. सर्वसामान्यांचा विचार. केवळ राजे राजवटी नव्हे, तर सामान्य जनतेचे जीवन, संस्कृती, अर्थव्यवस्थांचा अभ्यास केला जातो. 3. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर: स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे अशी इतिहास लेखन पद्धत आहे जिच्यात स्त्रियांचे जीवन, त्यांची भूमिका, योगदान आणि समस्या यांचा अभ्यास केला जातो. पूर्वी इतिहास लेखनात स्त्रियांची दखल घेतली जात नव्हती, पण आधुनिक काळात इतिहासकारांनी स्त्रियांचे अनुभव आणि संघर्ष यांचाही इतिहासात समावेश करायला सुरुवात केली. 4. लिओपोल्ड वॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर: लिओपोल्ड वॉन रांके हे जर्मन इतिहासकार होते. त्यांनी इतिहास लेखनात तथ्यांचा, दस्तऐवजांचा आणि पुराव्यांचा वापर करण्यावर भर दिला. त्यांच्या मते इतिहासाने जसा घडला तसा लिहिला गेला पाहिजे. त्यांनी इतिहास लेखनाला वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय पद्धत दिली, त्यामुळे त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात.